इंट्राडे करताना बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी बघाव्या लागतात. पहिला गोष्ट म्हणजे मला पहिल्यांदा ट्रेड करण्याचा जो स्टॉक आहे त्या स्टॉक मध्ये राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर चार्टवर ऑप्शन आहे, डेली चार्टवर जायचं. कुठल्याही कितीही जरी चांगली न्यूज, वाईट न्यूज, काही न्यूज आली तर पहिला स्टॉकचा डेलीचा ग्राफ बघायचा. डेलीच्या ग्राफ प्रमाणे ह्याचा ट्रेंड मागील 6 महिन्याच्या हिशोबाने तो कुठल्या ट्रेंड मध्ये आहे. आता ह्याचा बघा डाऊन ट्रेंड मध्येच आहे कंटिन्यू, आणि त्याने इथे टॉप बनवला, इथे टॉप बनवला, इथे टॉप बनवला, आता इथे टॉप बनवतोय. ओके, म्हणजे हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. म्हणजे डेली मध्ये हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. फक्त प्रिव्हियस हे लास्टचे जे कॅन्डल आहेत डेली मध्ये ते शेवटच्या 8 ते 10 दिवसाचे कॅन्डल कुठल्या ट्रेंड मध्ये, बाय ट्रेंड मध्ये आहे. बाय ट्रेंड मध्ये आहे म्हणजे हा खाली येण्याची शक्यता जास्त आहे, कारण तो डाऊन ट्रेंड मध्ये असताना अप आलेला आहे. आणि पहिला डेलीचा ट्रेंड हा निगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला इंट्राडेला शॉर्ट करणं चान्सेस आहे. हा पहिला बघायचा. ह्याचा पूर्ण वेव्ह बघायची. वेव्ह ही खालच्या डाऊन ट्रेंडला आहे, म्हणून ह्याला जर इंट्राडेला शॉर्ट करायचा चान्स मिळाला तर शॉर्ट केला पाहिजे. पण त्या अगोदर 30 मिनिटचा ग्राफ इथे बघणं गरजेचं आहे. त्याच्यावरतीच राईट क्लिक करायचा. राईट क्लिक केल्यानंतर हिस्टॉरिकल चार्ट म्हणून ऑप्शन आहे, हिस्टॉरिकल चार्टवर क्लिक करायचं. हिस्टॉरिकल चार्टवर क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करून 30 मिनिट इंट्राडे बार साईज 30 मिनिट मध्ये त्याने दिला आहे पॉझिटिव्ह ट्रेंड. पण इंट्राडेच्या नियमानुसार 9 ते 9:30 हा ट्रेड झोन नसतो, त्यामुळे इंट्राडे मध्ये 9 ते 9:30 मध्ये ट्रेडिंग करायची नाही. 9 ते 9:30 नंतर ह्याने कंटिन्यू मागच्या 5 दिवसामध्ये बाय ट्रेंड होती, पण आठवडाभर ज्या ट्रेंड मध्ये असते, हा शुक्रवारचा ग्राफ आहे इंट्राडे मध्ये, त्याच्या अगोदरच्या पूर्ण आठवड्यामध्ये त्याने बाय ट्रेंड मध्ये होता, म्हणजे अगेन्स्ट आठवड्याच्या अगेन्स्ट शुक्रवारी जातो ज्यादातर मार्केट. महिन्याच्या सुरुवातीचे 3 शुक्रवार, त्याप्रमाणे हा शॉर्ट मध्ये जाण्याची शक्यता दाट होती आणि त्याने 9:30ला लो तोडला. 9:30ला लो तोडला. याप्रमाणे हा इंट्राडेचा ग्राफ आहे. 9:30ला बघा त्याने हाय न तोडता, हे पहिले 3 कॅन्डल आहेत, हे पहिल्या अर्ध्या तासाचे, पहिल्या 15 मिनिटाचे, 5 मिनिटाचा एक कॅन्डल आहे. या हिशोबाने त्याने इथे शॉर्ट ट्रेंड दिला, इथे शॉर्ट ट्रेंड दिला, आणि शॉर्ट ट्रेंड दिल्यानंतर याने डिसाईड केलं की मी खाली जाणार. मग त्यावेळी थोडा रिट्रेस व्हायला पण वर येतो कधी कधी. तर स्टॉप लॉस हा त्याचा डे हायच्या वरती, जो डे हाय आहे त्याच्यापेक्षा थोडा 0.002च्या वरती थोडासा स्टॉप लॉस वर ठेवायचा. स्टॉप लॉस वर ठेवल्यानंतर शॉर्ट ट्रेंड मध्ये आपण उभं राहायचं. तो 11 वाजेपर्यंत त्याच डाऊन ट्रेंड मध्ये असणार, पण 11च्या नंतर म्हणजे जर त्याने लो तोडला तर तो 2:30 वाजेपर्यंत त्याच ट्रेंड मध्ये असतो. मग 11 वाजेपर्यंत काय करायचं, तर 11 वाजेपर्यंत आपली जी पोझिशन असेल त्यातलं 70% 80% प्रॉफिट बुक करून घ्यायचं जर कॅशमध्ये असेल तर. आणि जर लिव्हरेजवर किंवा इंट्राडेच्या लिमिटवर ट्रेडिंग करत असाल तर तो सरळ 11 वाजता एक्झिट करायचं. इंट्राडेचं ट्रेडिंग संपलं. दुसरं एक सेशन असतं. दुसरं सेशन असं असतं की ते 2 ते 3च्या मध्ये ट्रेड होतो. 2ला जर त्याने हाय तोडला तिसऱ्यांदा, आणि 2ला जर हाय तिसऱ्यांदा लो तोडला तर तो त्याच ट्रेंड मध्ये 3 वाजेपर्यंत राहतो. जर ज्या दिवशी स्टॉपलॉस हिट होईल त्या दिवशी 2च्या ट्रेडचा वापर करायचा, अन्यथा त्या ट्रेडचा वापर करायचा नाही. 9:30 ते 11 पर्यंत पैसे हमखास मिळून जातात. त्यानंतर शुक्रवारी, हा शुक्रवारचाच ग्राफ आहे, हा शुक्रवारी वन साइड चालला. शुक्रवार आणि मंगळवार महिन्याच्या पहिले 3 शुक्रवार आणि पहिले 3 मंगळवार मोठी ट्रेंड असण्याची शक्यता असते, म्हणून मोठ्या प्रॉफिटसाठी स्टॉप लॉस जसा प्रिव्हियस वेव्ह आहे, ही वेव्ह आहे, नंतर ही वेव्ह आहे, तसा स्टॉप लॉस मॉडिफाय करत करत खाली जायचं, जेणेकरून आपला लॉस होणार नाही आणि प्रॉफिट मोठं होईल. 5 दिवसामध्ये 2 दिवस मुवमेंट मोठी मिळते, 3 दिवस मुवमेंट खूप कमी मिळते, म्हणून कमी प्रॉफिट बुक करायचं. बाकीचे 5 दिवसामधले 2 दिवस मोठं प्रॉफिट मिळतं, मोठं प्रॉफिट घेऊन निवांत बसायचं. ओव्हर ट्रेड, बऱ्याच जणांचं असं मत असतं की आपण भरपूर ट्रेड केल्यावरती भरपूर कमवू, पण भरपूर ट्रेड केल्यावरती भरपूर ब्रोकरेजही जातो आणि भरपूर टॅक्सही जातो. त्यामुळे ह्या ट्रेड प्रमाणे 9:30चा ट्रेड हा पहिले 15 दिवस, सुरुवातीचे 3 आठवडे 5 दिवसांप्रमाणे
रोज इंट्राडेमध्ये पैसे देतो. शेवटच्या आठवड्यामध्ये व्हॉलॅटिलिटी कमी असते, त्यामुळे त्या शेवटच्या 5 दिवसामध्ये इंट्राडे करू नये.